रत्नागिरीच्या साखरप्याची धूळ उडवणारे हे कुत्रे भन्नाट आहेत, सुसाट आहेत आणि तराट आहेत. ग्रेहाऊंड जातीच्या या कुत्र्यांच्या शर्यतीत राज्यभरातून सुमारे 100 कुत्रे सहभागी झाले आणि एका मागोमाग एक जीव तोडून धावणाऱ्या कुत्र्यांनी शर्यतीत रोमांच उभं केलं. स्पर्धेचे नियम अगदी सोपे आहेत. या स्पर्धेसाठी सज्ज असलेल्या कुत्र्यांच्या समोर काही फूट अंतरावरती एक टेडी बेअर बांधला जातो. हा टेडी बेअर या स्पर्धेमध्ये महत्त्वाची भूमिका बांधतो. एका तारेवरती हा टेडी बेअर पळवला जातो आणि हे दोन्ही कुत्रे या टेडी बेअरचा पाठलाग करतात. सगळ्यात आधी सीमारेषा पार करेल तो विजयी. पण अशी भन्नाट स्पर्धा सुरू करण्यामागेही एक भन्नाट कारण आहे. यापूर्वी गेली अनेक वर्ष कोकणामध्ये बैलगाडी स्पर्धेंचं आयोजन व्हायचं आणि ग्रामीण भागामध्ये अक्षरशः हजारोंच्या संख्येने ग्रामीण भागातील लोक या स्पर्धा बघायला गर्दी करायची. मात्र कोर्टानं बैलगाडीच्या स्पर्धांवर बंदी घातली आणि या स्पर्धांना आता कुत्र्यांच्या स्पर्धांची पर्याय उपलब्ध झालाय आणि या स्पर्धांनाही आता अक्षरशः हजारोंच्या संख्येनं लोक उपस्थित राहू लागली आहेत. बरं, अशी तरणीबाण कुत्री जोपासायचं म्हणजे खायचं काम नाही. त्यांची बर्दास्त वेगळीच असते. 10-11 महिन्यात झाले की त्यांना ते नकली बाहुला बांधून किंवा रशीला बांधून असं पळवावे लागतं, त्यांना शिकवावे लागतं. त्यावेळी ते ट्रेन होतात. कुत्र्यांना जपणुकीचा खूप खर्च आहे. लहान मुलांना तेवढे त्यांना खायला रोज मटण, दूध, तूप वगैरे सगळं खायला पण द्यावं लागतं. आपण घरच्यांना पण नाही जपत एवढं त्यांना जपावं, त्यावेळी कुत्री पळतात. 100 कुत्रे म्हणजे 50 जोड्या, त्यातून 50 निवडले जातात आणि अंतिम फेरीनंतर सर्वोत्तम 10 कुत्र्यांना गौरवलं जातं. ज्याच्या त्याच्या याच्याप्रमाणे ठेवले जाते. 10,000 कोणी, 5,000 कोणी, ज्याचे गाव मोठे असेल 15,000, 20,000 कोण गाडी बक्षीस ठेवतात. आपल्या महाराष्ट्रात पण पंजाब सारखे हे झालेले आहेत. याच स्पर्धेत एक सुप्रसिद्ध चेहराही आमच्या नजरेस पडला. प्रो कबड्डी लीगचा स्टार काशीलिंग आडके. कबड्डीमध्ये तुफान वेगासाठी प्रसिद्ध असलेल्या काशीचे कुत्रेही तितकेच वेगवान आहेत. प्रथमतः मी उद्घाटनासाठी गेलतो शॉन शर्यतीच्या, तर मला ते पाहून आनंद वाटला की बाबा शॉन एवढे असे म्हणजे तिथे पळतात. मग आमच्या मित्रमंडळींनी, आमचे घरचे शॉन आहेत, ते ठरवले की आपण पण ट्रेनिंग देऊन शॉन शर्यतीला जायचं. मग मी पण त्यांना म्हटलं की ठीक आहे, आपण शॉन एक घेऊ चांगला आणि शर्यतीला जाऊ. बैलगाड्यांच्या शर्यती बंद झाल्यापासून ग्रामीण भागातला जणू रोमांचच हरवला होता. पण लोकांनी त्यावरही उपाय शोधला, त्यामुळे गावची माळरानं पुन्हा एकदा फुलू लागली आहेत. सचिन देसाई, एबीपी माझा, साखरपा, रत्नागिरी.